मित्रांनो, बैलगाड्यातले आपण म्हणू एक विद्यापीठ आणि आयुष्यातल्या भरपूर गोष्टी शिकाव्या असं व्यक्तिमत्व. मित्रांनो, असं व्यक्तिमत्व म्हणजे संभाबा कालेकर. इकडं आलोय. आबा नमस्कार. नमस्कार. नवीन खरेदी आहे काय? ही नवीनच खरेदी आहे. हा बी एक विक्रमच आहे की सलग म्हणजे चारही गाड्या म्हणजे फायनलला 5 असत्या, त्यातल्या 4 तुम्ही 4 बस. पण ही स्टॅमिना भरपूर आहे की मग 4 बस. उगा आपण कुठल्या बरोबर नेऊन तालीम देऊन काही लगेच वासरू तयार होतंय का? होत नाही तसं. थोडं कष्ट बी त्याला आहे. समजा वासरू घेतलं की वर्षभर आपण त्याचा कड काढला पाहिजे, दम पाहिजे आपल्याकडे तेवढा. तसं आता होत नाही. वासरू नवीन घेतलं की तुम्ही लगेच अड्ड्यात म्हणता. काय वासराची चूक का आपली चूक? मग जुनी लोक कुठं अड्ड्यात नाहीत आणि तुम्ही आता नवीन लोक जुन्या लोकांना किंमतच देत नाही. कोण जरी आली तर ती लांबच बसती ती. हो, हाय का एखादा जुना लोक तुम्हाला पंच म्हणून उभा आहे का किंवा माग झेंड्याकडे हाय असं दिसले का कुठं अड्ड्यात? येतच नाही ते लोक. ती काय लोकांनी पटतंय, काय लोकांनी ते पटत नाही. आज घाट मात्याला जर बघितलं आपण तर सगळी टोटली जुनी लोक होती. आता नाहीतच माणसं. की बरेचसे लोक म्हणते ती पहिल्यासारखा नादच राहिला नाही, त्यामुळे आम्ही बघायचंच बंद झालंय. तर का बघ काय हरवले नक्की आत्ताच्या काळात? आमचा काळ गेला बिन पैशाचा, पण तुम्हाला आता पैसे आहेत. तर त्याला बी आपण कसं त्या हिशोबानं राहिलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे, व्यसन केलं पाहिजे. त्यात बी पैसे भरपूर मिळणार. मला एका ज्येष्ठ बैलगाडी मालकानं सांगितलं आणि तुम्ही बोला, आबांनी भरपूर आमच्यासाठी केलं, पण मोठ्या जे बैलगाडी मालकांनी आबांसाठी नाही काय केलं. पण मी कुणाला म्हणजे आतापर्यंत म्हणलोच नाही की मोठ्यानं माझ्यासाठी काय केलं नाही. केलंय 100% माहीत आहे. स्वतः मात्र वैयक्तिक एखाद्याचं बदलावे आहे इथून कधी गाडी पळवलेली नाही आणि अजून बदललेली पण नाही. म्हणजे कसं असतं यात आता लय मिळते ती म्हणून आज ही जी गाडी हाणून तिच्याकडे गेलो नाही. तर जुना आपण रॅपिड फायर घेऊ. जुन्या पद्धतीत रॅपिड फायर म्हणजे मी काय काय प्रश्न विचारीन की तुम्ही एका वाक्यात उत्तरं सांगायची तुमच्या अनुभवानुसार. आता करूया सुरुवात. तुम्ही पळवलेला सर्वाधिक स्पीडचा बैल सांगा. मगाशी सांगितले तरी आता सांगा. सर्वाधिक स्पीडचा बैल, हे जे एवढं स्पीड नाही मी बघितलं. तुम्ही पळवलेला सर्वाधिक पब्लिकनं पळणारा बैल, सगळ्यात ठाम बैल. आता तोंडाला सर्वाधिक स्पीड असणारा बैल कुठला की ज्यावेळेस निकाल रेष आहे सर्वाधिक स्पीड लावलेला असं तुम्ही बघितलेला बैल कुठला की ह्याच्या एवढं स्पीड नव्हतं तोंडाला? आता बैल सांगा किंवा जोडी सांगा की म्हणजे तो बैल आला मैदानात की अतिशय प्रसिद्धी. त्या काळात जर मीडिया असता तर वेगळी प्रसिद्धी असतात. ते तुम्ही बघितलेला सगळ्यात असा प्रसिद्ध बैल म्हणजे प्रसिद्ध लोकांच्या मनात असा बैल कुठला होता? मनात ही पहिली बैल म्हणलं तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. मित्रांनो, 1 नंबरची ढाल. मित्रांनो, मी आलोय काल्यामध्ये. काले म्हटलं की अतिशय एक प्रसिद्ध बैलगाडी जॅकी. मित्रांनो, जवळजवळ एक 30 ते 35 वर्षाचा बैलगाडी क्षेत्रातील जॅकी म्हणून अनुभव. मित्रांनो, बैलगाड्यातले आपण म्हणू एक विद्यापीठ आणि आयुष्यातल्या भरपूर गोष्टी शिकाव्या असं व्यक्तिमत्व. मित्रांनो, असं व्यक्तिमत्व म्हणजे संभाबा कालेकर. इकडं आलोय. आबा नमस्कार. नमस्कार. नवीन खरेदी आहे काय? ही नवीनच खरेदी आहे. काय नाव आहे याचं? पक्षा. पक्षा. कधी घेतलाय? हे झालं की 4 महिने झालं की. 4 महिने. एक गुलाल झालाय आता. होय. वाळव्यात 1 नंबर केलाय. आदत आहे? आदत. चांगला आहे की. कुठनं घेतलेलं आहे? माळशिरस मध्ये घेतलाय. होय. पलीकडच्या दावण तो काळा कुठला तो? तो माळशिरस मध्येच घेतलेला आहे. बघू, दाखवायचं जवळ. माळशिरस मधनच आहे का? शेब तिथं. हे कसं पळतोय का? हे आता केलाय चालू. अजून अड्ड्या बिड्ड्याला नाही नेला याला. होय. अजून नाही का? नाही. रेसलला तरी रेसलला पळतोय. पळीवलाय चांगला पळतोय. होय. काय नाव? ह्याचं नाव आहे चांदिया.
काय चंद्या चंद्या चंद्या, एक अजून एक चंद्या होता, हा. शारदा पाटील शारदा यांचा. पाटलांचा. आणि हा हे सुंदर आहे ते. सुंदर, यावाय सुंदर दाखवा. सुंदर एकदम आपण हा, म्हणू सुंदर आपला चांगला बैल आहे, चांगला पळतो या आदतला पुण्य वासरांबरोबर खूप चांगला. वासरांच्या बरोबर बरीचशीच फायनल झाली आतापर्यंत. कुठनं घेतलेला बा हा बैल? शिव बैल खरसुंडीत घेतला होता. होय. हे आदतच घेतला होता आपण. किती गुलाल झाले त्याचं? आता त्याचं ह्या आदत जसं अड्ड पडते ते का नाही तसा तो हायचा आदतला पेडगावात राहिलेला का? गावात राहिला फायनलला. हा, आणि आता दिसते आता आता दोघांनीच हे- घेतलं काय? नाही वाळव्यातला आहे आणि त्याच्यानंतर एक त्यानं इथं आता गडाला एक अड्डा झाला का तिथे गुलाल झाला त्याचा. आता जी नवीन खरेदी घेतली त्यानं ह्यानं हा, काय? एक फायनल झालं की त्याचं वाळव्यातलं नवीन खरेदी. आणि या मग तुमचं आपलं दावणीचा तुमचा लाडका लाडका आणि घडवलंय ठाकूर. ठाकूर. आणि ठाकूर तर ठाकूरच्या मापाचा बैल नाही आता. हो, आता बैल नाहीत एवढी मोठी. मित्रांनो बघू शकतात, एक मोठा महाकाय बैल आणि ह्या मापाचा. किती दाते आहे? आता झाला की साई जाती. होय, अजून वाढेल का 4 बोट? अजून हो, अजून होणार की. आणि हे जातीचा बैल थोडा कडदाती झाला तरी वाढ ही राहते. वाढ राहते ना? वाढ राहते. होय. कुठनं आणलेला आहे हो ठाकूर? शिव वाळव्यात घेतला होता. नाही जबरदस्त शरीर. कसं काय आत्ता कसं आहे, झाली का पूर्ण रिकव्हरी? मग माग आता काहीतरी बैल आता आजारी? पळायला लागलाय चांगला. त्याशी वडगावला लय पळाला बैल. थोडा आता चाकोरी कडेला येणं हे होणं त्यात राहतं या, पण गाडी पळाली चांगली. ही आत्ता 4 बैल झालेत. हा. असं तुमचे 30-35 वर्ष बैलच आहेत हा, धावण्यात. सगळी बायम टोटली 4 बैल घरी आपल्या राहते तेच. हा. तर मित्रांनो आता आबांबरोबर बोलायला सुरुवात केली. चला बसून आबा गप्पा मारूया आपण. मारूया. मित्रांनो आज एक वेगळी आणि विशेष मुलाखत. आपण जर बैलगाड्याची परंपरा पाहिली तर सगळ्यात अनुभवी व्यक्ती आत्ता कोण आहे बैलगाड्यात? मित्रांनो हो, सगळ्यात अनुभवी व्यक्ती कोण आहे तर मी आज त्यांची मुलाखत घ्यायला आलोय. आत्ता बैलगाडी क्षेत्रातील सर्वाधिक ज्येष्ठ व्यक्ती आणि खूप अनुभव असणारे, म्हणजे ज्यांची आमची वय नाहीत तेवढा बैलगाडी क्षेत्रातील अनुभव जाकी म्हणून असणारे माझ्यासोबत आहेत संभा आबा. नमस्कार आबा. नमस्कार. आबा पूर्ण नाव काय तुमचं? संभाजी बाबूराव पाटील. होय. कुठलं गाव सांगा ना? गाव काले. 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 बर. किती एकर शेती वगैरे आहे तुम्हाला? शेती नाही लय आपल्याला जास्त. हाय आपली थोडीच आहे. ऊस बिस असते ती, इतर काय पीक आमच्याकडे नाहीच म्हणा. ऊसाशिवाय काय शेती मापातच आहे. 2-2.5 एकर रान आहे म्हणायचं. पण ही बैलगाड्याचा छंद कसा तुम्हाला, नाद कसा छंद लागला? म्हणजे आमचं सुरुवातीपासून आमच्या चुलत्यासने वडिलासने शिवच नाद होता. म्हणजे काय नवीन नाही. जुन्या काळापासून खाड्या शिरती जेव्हा होत्या त्यापासून हे नाद आमच्यात हाय चालू. बरं, तुम्ही कधी नाराज म्हणजे किती वर्षाचा असल्यापासून आला? मी होतं की सरासरी तुम्हाला सांगतो एक 20 वर्षा दरम्यान मी ही नादाला चालू केलंय. बरं 20. हो. आता तुमचं वय किती आहे? आता वय तसं माझं टोटली म्हणला तरी 59 वर्ष झाली. 59 वर्ष. मित्रांनो बघा मग किती वर्षाचा अनुभव. 40 वर्ष अनुभव म्हणू आपण. हो. इथं 40 30 वर्ष मी गाड्याच पळवले. बर. हो. 30 वर्ष जाकी म्हणून जाकी म्हणून. आणि आता बैलगाड्याचा 40 वर्ष अनुभव. बर. पण मला हे दिसतंय की तुम्ही एक वयाच्या म्हणजे विशिष्ट बैलगाडी क्षेत्रात आला. त्याच्या अगोदर काय करायचं? शेतीच करीत होतो. फक्त नाद गाड्याचा नसला तरी बैलाचा आवताचा नाद जास्त होता. की घरी आपल्या बैला असल्यामुळे आवताचा नाद होता. त्यातनं शिव छंद लागत गाड म्हणजे आमच्या घरी पळणारीच बैल असायची. त्याच्यामुळे आमचं चुलतं गाड्या पळवीत होतं. चुलत्यांच्या मागोमाग मीच चालू झालो. बर. बर. बैल घेतला का चुलत्यांचाच बैल पळवला? बैल घेण्यापेक्षा आपल्यात पहिल्यापासून एक जोडी कायम असायचीच घरी. आणि ती बी कशी असायची, वासरू एक बैल एक. त्यामुळे वर्षाला बदली जरी केली तरी 2 बैल घरी राहणार, त्यातल्या एकान तरी पळणार असणार. त्यामुळे घ्या बीच काय नव्हतं. चुलत्यानं जरी आणली तरी बैल ही वर्षाला खरसुंडी करगणीतनं नवीन खरेदी असणार. बर. आता तुम्ही सांगितलं की 20 असताना 20 पोचलो आणि बैलगाडी क्षेत्रात आलो. जाकी तेव्हाच झाला का?
जे आखी झालं म्हणजे कसं झालं, मी असं तालमी बिलमीला मी बसत होतो गाड्यात. आमच्या काल्यातल्याच 2 गाड्या फायनलला राहिल्या अटक्यात. आणि ते आमचं चुलतं काय म्हणलं, वासरांची एक गाडी हान की आता बघूया तुला जमते का. मग मी बसलो एका गाडीत. तर ती गाडी काहीतरी माझ्यानं एक 3-4 नंबरला आदत वासरं होती, ती बसली. मग त्याच्यानंतर मला बी ते धाडस वाढलं गायला, आता आपल्याला अड्ड्यात बी बसायला काय अडचण नाही. जी चालू झालं ती वासरं मी पुरी म्हणजे 400 साईद तीपर्यंत मॅच पळवली, म्हणजे लय फार्मात वासरं नाही ते जोडच. त्यापासून ती चालूच झालं. काय नाव होतं त्या जोडचं? ते एक पतंग म्हणून होता आणि एक तुर्या म्हणून होता. ती आमच्या गावचं पोलीस पाटलांच्या जोड होता. ते 3ची गाडी पळली. पहिला गुलाल कधी घेतला आबा तुम्ही? अटक्यात घेतला. अटक्यात तेव्हा म्हणजे किती दिवसात मिळाला? तुम्ही 20 वर्षाचा असल्यापासून तुम्ही सुरुवात केली? गुलाल मी घेतला म्हणजे त्याच्या अगोदर मी अड्ड्यात गाडी हानीत नव्हतो. पहिला अड्डा जे केला अटक्यात ती गुलालातच गेली गाडी म्हणायचं. त्याच्या आधी कुठं बसलो नव्हतं. ज्या दिवशी बसलो त्या दिवशी गुलालात गाडी गेली. आणि त्याच्यानंतर गुलालाची संख्या मित्रांनो 30 वर्षात ती किती पुन्हा काय झाली? विचारायची गरज नाही. मग ती काय टोटली मी रोज गुलालातच होतो म्हणायचं. मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातील जुना बैल कुठला नाही असं की आबांनी पळवला नाही. सगळी टॉपची बैल पळवली. एक नंबरची जेवढी बैल झाली माझी, आता मी 30 वर्षाचं मला म्हणतोय, एक 20 ते 25 वर्षाच्या कालावधीत ही सगळी बैल पळवली. मग मुंबई पातोरा असू द्या, इकडं कुठं या अड्डा असू द्या, एकही बैल काय हातातनं गेला नाही असं काय नाही. आपण असं म्हणू, गुलाल घेतला नाही ती अपवाद मैदान आहेत, नाही तर प्रत्येक मैदानात गुलालात. आता 25 वर्षाचा हिसाब मित्रांनो काढणं अवघड आहे. एवढं गुलाल. आता आमचा शाहीरच मी एका वर्षात 100 फायनल घेतले. एका वर्ष? एकाच बैला. तसं मग हिशेब काढला तर ती लय मोहर होईल, त्याला मोजमाप नाही. मोजमाप नाही. मित्रांनो, मुलाखत घेण्याचं कारण हेच आहे. मी का म्हटलो, बैलगाडी क्षेत्रात आता सर्वाधिक आपण एक्सपिरियन्स असणारा, सर्वाधिक अनुभव असणारं व्यक्तिमत्व आबा आहेत. आबा, आता थोडं आत्ताच्या गाड्याकडे येऊ. कशा पाहताय आत्ताच्या गाड्या, बैलगाड्या शर्यत? गाड्या पहिल्या ना आता सारख्याच आहेत. गाड्यात काय बदल नाही. थोडं आता काय झालंय, पहिलं कसं होतं, एक जोडी कमीत कमी 6 महिने वर्ष पळायची. आता जरी आपण 1 नंबर केला, आज आमच्या बैलावर सांगतो, दुसऱ्या अड्ड्यात बैल आहे का, बैल कोण ठेवीत नाही. तो बैल पुन्हा फायनलला जात नाही. आज बैल हाय बी लय पळती ती, फक्त माणसाने बैल हाय अशी पळवली का नाही, 4-2 अड्ड 6 महिने गाड्या पळणार की. पण आता तसं होत नाही. का तुम्हाला काय निरीक्षण आहे, का होत नाही? काय होत नाही म्हणजे आज वायदीचा घोटाळा आहे. पैशाचा. प्रत्येकाला काय वाटतंय की मला वायदी मिळावी, माझा बैल मग वायदी दिल्यावर पैसे होती, ती पैसे मिळते ती, हे आहे. तसं पहिलं नव्हतं. काय शब्दाला माणसाच्या हे होतं. आज शब्द दिला आपण अड्ड्यात एकमेकाला, पुढच्या अड्ड्यात ते बैलवाला घेऊन येत होता. आता तसं होईना. पहिली आता मला जाणायचे आणि नवीन प्रेक्षकांनाही सांगा, कशा पद्धतीनं म्हणजे देवघेव कशी असते? पहिली म्हणायची वायदी म्हणजे टेम्पो भाडा असणार, काहीतरी असणार ना. पहिलं वायदी ही प्रकार हे नाहीच, मला माहिती बी नाही. आणि आत्ताही नाव पडले वायदी कशाला म्हणते ती. पहिलं काय होतं तसं, पायरा म्हणतो तो पहिला पायरा. पण एखाद्या बैलाला समजा पळत असेल तर ही तर होत असेल ना की टेम्पो भाडे दिलं सुद्धा नाही, तर एक ठिकाणी चहा पाणी पिल हेच म्हणायचं. बर. हो, त्याच्यापेक्षा काय नाही. वायदी ही नाव आत्ता पडले, पहिलं हीच नाव काय ते एकमेकाचा पायरा, पायऱ्यानं बैल पळीवत, एवढाच विषय. बर. आणि मला हे जाणं आवडेल, तुम्ही आता एवढे ज्येष्ठ आहेत, पहिली माणसं कशी होती आबा आणि आता तुम्ही बघताय मोठं क्षेत्र झालं. कसं होतं, जरा जुनी माणसं ह्या क्षेत्रात पडत होती. आता ही बारीक पोरं म्हणा किंवा शाळेची हायस्कूलला पोरं असणारी ही क्षेत्र ह्यात येत नव्हतं. किंवा आज अड्ड्यात गेले तर झेंडा पाडणारा म्हणा, पंच म्हणा, ही जुनी लोक राहायची. आणि त्याच्यामुळं बारीक पोरा ठोरांचं इथं म्हणजे येणारच नाहीत बघाय. आणि घरचे बी माणसं त्यासनी पाठवणार नाहीत की अड्ड्यात गेलं पाहिजे, आणि ती भिवून जाणार बी नाहीत. म्हणूनच तुम्ही 20 वर्षानंतर आला, कारण घरच्यांचा दबाव होता, नको होता की याला इतकं ह्याच अड्ड्यात कसं जायचं.
जेव्हा आपल्याला त्यातलं पुरेपूर माहीत झाल्यानंतर ते आपण करायला लागलो. आता तसं होतंय का? घरातनं सांगून जायचं कारण आपण कुठं आहे तर अड्ड्यात आहे, असं आहे आता. बर, आता जुन्या काळातला मला काय काय गोष्टी सांगा. जुन्या काळातील बैल, मला आवर्जून हा प्रश्न विचारायचा की कशी पहिलं बैल होती, म्हणजे बैलांच्यातील फरक आणि आत्ताच्या बैलातील फरक काय, कसा फरक वाटतं? हेच की बैल जरा आपण पहिलं काय करायचं, आता हेच वासरू आहे म्हणा, ही वासरू आपण लगेच नेत नव्हतो. वासरू पुरं दुसरं झालं किंवा त्याला राब द्यायचा आणि चांगलं भर त्याला ताक बिकत आल्यावर अड्ड्यात न्यायचं. बरं तवा कसं होतं, आदत दुसरं असं काय नव्हतं, डायरेक्ट अड्ड ओपनच. तर आपला बैल केव्हा आपल्या बैलाच्या मापात पळेल त्याशी आपण बाहेर काढत होतो. आता काय झालंय, शेवटी आदतचा अड्डा पडतोय, दुसऱ्याचा पडतोय, त्या हिशोबानं लोकांनी पळवणं बी गरजेचंच आहे. अड्डे बी तसं निघाली ती, तसं पहिलं नव्हतं. एक पहिलं कसं होतं, एक बैल आधी पुरा शिकल्याशिवाय आणि राबल्याशिवाय नेत नव्हती ती. अड्ड कसं असणार, महिन्याला 15 दिवसाला असा गॅप पडायचा. मग त्या मधल्या गॅप मध्ये काय करायचं, बैल पुरा आपण शिकवायचा, मावताला हाना किंवा फेऱ्याला न्या. आता कसं, आता गॅपच नाही, त्यामुळे आणला बैल नवीन तरी आपण अड्ड्यातच घालतोय डायरेक्ट. त्या काळात तसं होत नव्हतं. बर, पण आता त्याच्या जोडीला की पहिली आदत वासर पळत असणार ना, की कसं पळत होती की, पण आदत मोठी, आदत असं बारकं नाही कोण नेणार. सरासरी बैलाचं वय दिसणार 400चं, पण बैल असणार आदत किंवा दुसरा, तवाच बाहेर काढायचा. त्यामुळंच बैलांचा, म्हणजे जुन्या बैलांचा कार्यकाल मोठा होता, म्हणजे 10-15 वर्ष. म्हणजे कारण बैल येत टिकत होता. समजा बैल आपण दुसऱ्यात जरी चालू केला तरी तो कडदातीपर्यंत हाय त्या ह्यानंच पळत होता, का तर पहिलीच ताकद जास्त होती बैलाला. आणि आता कसं झालंय, वासरू लहान वयात जास्त पाहिल्यामुळे पुढं टिकना. शो एक फरक आहे त्यातला. मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टी अभनकुंड शिकण्यासारख्या आहेत आणि ते तुम्हाला असं सांगणार नाही, तुम्ही त्यातल्या काय काय गोष्टी ऑब्झर्व करा. आता आबा तुम्ही सांगताय जुन्या काळात म्हणजे लोक, तुम्ही सांगितले की लोक म्हणजे शब्दाला किंमत द्यायची, किंमत. पण आता का बदललंय, तुमचं काय निरीक्षण आहे? लोकच नाही तर जुनी राहिली, जुनी लोक कुठं अड्डेत नाहीत. आणि तुम्ही आता नवीन लोक, जुन्या लोकाला किंमतच देत नाही कोण. जरी आली तर ती लांबच बसती ती. हो, हाय का एखादा जुना लोक तुम्हाला पंच म्हणून उभा आहे का, किंवा मागं झेंड्याकडं हाय असं दिसले का कुठं अड्ड्यात? येतच नाही ते लोक. ती काय लोकांनी पटतंय, काय लोकांनी ते पटत नाही. आज घाट मात्याला जर बघितलं आपण तर सगळी टोटली जुनी लोक होती, आता नाहीतच माणसं ती. नाही, ही म्हणजे थोडं चुकीचं होतंय, कारण मार्गदर्शन म्हणून तरी तुमच्यासारखी लोक पाहिजेत, पण ते आता नाहीत ना. आता नाहीतच माणसं बी ती कमी झाली. त्यासनी काय लोकांनी पटत नाही, त्यामुळे तिने अड्ड बी सोडलं. बर, याच नाही बघा, आपल्याला पटत नाही तर नको असते, घरीच बसून बघूया. पण तुम्ही बी त्यामुळे अड्ड्यात ज्यादा दिसत नाही ह्याच कारणामुळे. आपण आम्ही अड्ड्यात येतो की नाही असं नाही, आपण कसं बैल आपली असली तरच येतो. जर बैल नसले तर कशाला सारखं तरी आपण बघू वाटत नाही. काय बघायचं, रोज उठून लोकांचं म्हणजे आपला बैल असेल त्याशी आपण जायचं, असं सारखं नसतोच. मी पण आता पहिलं कसं व्हायचं, रोजच बैल असायचं. मी रोज ड्रायव्हरच असल्यामुळे रोजच अड्ड्यात होतो. आता थोडं कमीच झालंय की. आपण एक चांगला मुद्दा उपस्थित केला, जे बैलगाडी क्षेत्रातील आणि कुठल्याही क्षेत्रातील जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांचा सत्कार झाला पाहिजे, सन्मान झाला पाहिजे. त्यांनी बैलगाड्यासाठी भरपूर दिले, एकमेकाला मानलं पाहिजे. जुन्या लोकांनी मानलं तरच हा क्षेत्र. आता तशी माणसं जुनी लोक कमी झाली कशानं. आता काही लोकांनी ह्या इतक्या गर्दीत बी ही जुळना. आज पुढनं बघायला गेलं तर लोकांना मागं पळायला, किंवा साईडनं बघायला गेलं तर तुम्ही बघून देणार. त्यामुळे ती लोक नकोच म्हणते जायला, अड्ड्यातच नको आपल्याला जायला. त्यामुळं पहिली कशी, जरी माणसं साईडला बसली ही बॅरिकेड ही काय होतं का नाही, पण जाग्यावर उठणार नाहीत. आज एखादा गाडीवान म्हणला का नाही मामा जरा मागं सारा, तर ते 2 कासरं मागं जायचं. आता तुम्ही 2 कासरं पुढं येताय, असं झालंय का नाही. म्हणजे पॅन्ट आणि लेहंगा ह्यातील फरक आहे. आता पॅन्ट आले, लेहंगावाली माणसं कमी आहेत, पण ती माणूस की लेहंगावाल्या माणसांच्यातच आहे. आणि आज लेहंगाच घातलाय तुम्ही, म्हणून आबांची मुलाखत घेण्याचं कारण ते आहे.
बा आता तुम्ही एक चांगला मुद्दा मांडला की पहिलं जी प्रेक्षक वर्ग होता हा. ते ऐकायचे, म्हणजे जो बैलगाडी मालक आहे ऐकत होते की त्याचं ऐकायचे की त्या जनावरांचं नुकसान होऊ नये पळताना. समजा आता कडनं गाडी माझी लागली म्हणा, जरी माझ्या मागची लोक जरी म्हणले का नाही मामा जरा आपली गाडी कडं नाही माग, ती लोक मनानं लांब उभे राहायची जाऊन, पण पुढे येत नव्हती. आता तसं घडत नाही. आता उलट काय, माणूस गाडी बघायची आशेनं 2 पाऊंड पुढे येते, तिची गाडी लागत असली तरी पडती. शेक बी त्या मापानं झालं वाड्यात आता, त्यात तरी काय म्हणता येत नाही. मी तेवढी लोक बी यायला लागली बघाय, त्यामुळं कडेची गाडी सहजही लागते का कुठल्या अड्ड्यात. तुम्ही कुठं बी बघा, आता इथनं मागे बघा पुढे बघा, शक्यतो कडेची गाडी लागणच हो त्या माणसांच्या ह्याच्यामुळे. प्रेक्षकांची थोडी जबाबदारी वाढली म्हणून हा. आपण सहकार्य केलं पाहिजे आणि बैलगाडी प्रत्येकानं मालकाला. ते केलं पाहिजे. आज एखाद्याचे नुकसान करणं बी ते बरोबर नाही बैलवाल्यांचं. प्रत्येकानं बघितले पाहिजे बी गाड्या, पण कशा थोडं लांब उभं राहून एखाद्याची गाडी कडला आहे त्याला सहकार्य करणं आपलं काम आहे. अशी पहिली लोक करीत होती, आता तसं कोण करीत नाही एवढं. पहिली बैल पळवण्याची म्हणू आपण जे मर्यादा म्हणू, एक बैल आज पळाला तर किती दिवसातून पळवला जायचा? अड्डाच पहिलं टोटल म्हणलं तर 1500च्या आत तरी का अड्डा नसणार. एक 15 दिवस तरी बैलाला गॅप असणार. मग 15 दिवसात माणसं काय करणार? समजा गॅप लय पडला तर बैल आवताला हाणायचा. मग थोडी बैल आवताला पहिली चालत होती प्रत्येकाची, मग त्या मापात बा पुढे 1-2 दिवस अड्डा 4 दिवस म्हणताना बसून ठेवला की अड्ड्याला जायचा. आता कसं झालंय, एक तरी अड्ड रोज गट निघाला की बैलाला पुन्हा पळायचे अंसन आम्ही पहिल्यागत झाले. पहिलं बी नव्हता पण मग दुसरीशी अड्डा पडला की तुम्ही लगेच हायसा अड्ड्यात. पहिला अड्डाच नाही दुसरीशी जायला, तर 15 दिवस बैल तो घरीच असायचा आणि त्याचा व्यायाम व्हायचा मी शेतीच्या कामात. आता तसं होत नाही. आणि सरासरी पहिली बैल कशी, जी नेहल्याला बैल शक्यतो बिनगुलालाचा माग येतच नव्हता, राहणारच. त्या हिशोबानं ते पायरा राहणार किंवा अड्डा त्या हिशोबानं बघणार माणसं, बाबा आपल्या कुठल्या रानाला बैल चालणार आहे तिथंच बाहेर काढणार, असं होत होतं. तुम्ही एक चांगला मुद्दा म्हणताय की पहिलं माणसं अभ्यास करायची, म्हणजे कुठल्या रानाला बैल आपला कुठल्या रानाला चालतोय तोच अड्डा आपण करूया. जरी हा अड्डा चुकला तरी काय एवढं वाटणार नाही की बाबा आपला बैल कटणार नाही का, रेवट्याचा अड्डा मातीचा पडलाय तोच करूया, तिथं गुलालात राहणारच. पाठीमागा आता आपण ठाकूर बघतोय मित्रांनो, महाराष्ट्रातील एक चांगल्या शरीराचा आणि एक महाकाय बैल आहे. तर पहिली बैल अशीच असायची का मोठी? सगळी हीच माप, टोटली बैल ठाकूरच्याच मापाई सगळी असायची. एखादा कवचित दुसरा जरी असला तरी इतका काय असा लहान खोंड दिसत नव्हता आणि येतच नव्हता अड्ड्यात. जरी एखाद्याचा आला तरी मापाला मोठाच असणार. बरोबर. मग आता काय दिसतंय तुम्हाला? कारण आता काय सगळी बैल जास्त वासरच आहेत की जास्त. आता काय जरी बैल असली 34 आहेत, ते बैलांचं माप कुठं मोठं आहे, बैल वासर एवढीच आहेत सगळ्यांची. सांगा की तुम्ही टोटली आता सातारचा बलमा एक, बांगडे तात्यांचा सुंदर एक, शिवबैल अशी बघून बैल धरली तर बैल बारकीच आहेत, कुठं मोठी बैल आहेत. बरोबर. पहिली कशी सर्रासच बैल ह्या मापाची होती, बारका बैलच नव्हता अड्ड्यात. त्यामुळे ती स्पर्धा बघा एक तिथं ह्या आता बी मजा येते, पण जुनी मजा वेगळी येत असणार, कारण बैल मोठी आणि सगळी पांढरीच बैल मला दिसायची. म्हणजे मैसुरी बैल हे नव्हताच पहिला अड्ड्यात. टोटली बैल ही खिलार आणि जातीची प्रत्येकडे. म्हणजे आज JP भाऊंच्याकडे जरी बैल होती तरी आज घाट मात्याला खटावला जाऊ द्या, पुशेगावला जाऊ द्या, अशी बैल जर उतारली तर सगळी यात्रा येणार तिथं बघाय. 6 बैल जर पांढरी खड उतारली तर टोटली यात्रा बघा ती बसत होती. ही बैल कशी आहेत अशी, असं होतं पहिलं. आणि पहिलं असं मी ऐकून आहे की घरचा साज पळवण्यावर भरपूर जास्त घरचीच की. एखाद्याची जोड्यानं भाऊने आतापर्यंत जी बैल पळवली ती घरचीच पळवली सगळी, पैरा केलाच नाही कधी. आपल्याला वाटलं बैल बाबा नाही तर बैल विकतच भाव घेत होत.
पण घरचीच गाडी पळेल. भावांची कमीत कमी गाड्या 2 ट्रक असणारच अड्ड्यात. टोटली अड्डा येणारच बैल बघाय. भावांची बैल उतारली. बर, आता ती सगळं बदललंय. एकच आपण म्हणू, हा, एकच बैल एक जण सांभाळतो. खर्चिक खेळ झालाय आबा आता खर्च वाढतच गेलाय की. आता खर्च म्हणजे कसं, हे महागाईनं म्हणा काय झालंय. आता पहिलं कसं टेम्पो जरी आता इथनं पुशेगावला गेला तरी थोडं म्या स्वतः टेम्पो पुशेगाव पाचूर जेव्हा नेहलाय तेव्हा 500 ते 600 रुपयात गाडी येत होती. 600 रुपये. हो, मग आता तीच भाडं 4 आणि 5 हजार झालं. शिवाय असा फरक झालायच. बर, आता नवीन सगळे पोरं बघता, काय वाटतं त्यांनी कशा पद्धतीने ह्यात बैलगाडी क्षेत्रात यश मिळवावं? कारण तुम्ही सगळ्यात अनुभव आहे. वस्तू आपल्याकडे जेव्हा चांगली तयार होईल तेव्हाच आपण बाहेर पडणं गरजेचं आहे. आता आपली वस्तू जर त्या मापाची नाही तर मग आपल्याला यश येणार कवा आणि आपण त्यात गुलाला जाणार कवा. मग त्याच्यापेक्षा थोडं थांबा पण वस्तू तयार करा आणि मग त्या क्षेत्रात पडूया, असं एक माझं म्हणणं आहे. कशी तयार करायची आता सांगा, तुम्हीच सांगा सगळ्यांना की कशी. त्याचा कष्ट आहे त्याला. थोडा आपल्या घरी सांभाळला पाहिजे, चांगला रेसल दिली पाहिजे. एखाद्या वस्तूवर ते घालताना बैल त्या हिशोबाचा वासरला पाहिजे, ते पळाला पाहिजे त्या मापानं. उगा आपण कुठल्या बरोबर नेऊन तालीम देऊन काही लगेच वासरू तयार होतंय का? होत नाही तसं. थोडं कष्ट बी त्याला आहे. समजा वासरू घेतलं की वर्षभर आपण त्याचा कड काढला पाहिजे, दम पाहिजे आपल्याकडे तेवढा. तसं आता होत नाही. वासरू नवीन घेतलं की तुम्ही लगेच अड्ड्यात म्हणताय. काय वासराची चूक का आपली चूक? मग अशा बी काय गोष्टी आहेत त्यात. काय काय मेहनत घ्यायची ती सांगा. मेहनत घ्यायची म्हणजे नक्की काय घ्यायचं तुम्ही सांगितलं. मेहनत घेणं, बैल तयार केला पाहिजे किंवा शेवटी बैलाला रस्त्याला म्हणा किंवा शेतीत म्हणा थोडा राबिवला पाहिजे. आज तालीम देताना त्याला बैल बी तसा टाकला पाहिजे. त्याला अंगावर घेऊन जाणं की त्याच्या समजा वासरू आता बाहेर करते ना का बैलानं त्याला सांभाळून नेणारा बैल पाहिजे. अशा बऱ्याचशा त्यात गोष्टी आहेत त्या. आज नवीन वासरू गाठलं की आपण काय बैल पहिला त्याला तालीम दिलेली नसत्या. डायरेक्ट आपण वासरू घेतोय पुन्हा तरी बैलला वाय देतोय, ते बैल घेऊन जातोय. मग तो बैल आतनं चांगला पळतो का बाहेरनं पळतो आपल्याला माहिती आहे का? जिथं नाव निघेल तिथं हाणावी लागत्या गाडी. काय टिपणाला बैलाही चूक होत्या, काय टिपणाला वासराची होत्या. चाल आपण तिथं कुठं तरी गट्टाला लागतोय किंवा मार खातोय आलो माग. मग त्याच्यापेक्षा अगोदरच आपण जर ते 4 महिने जर खोंड शिकवला चांगला, पेटेंट झाल्यावरच काढला तर गुलाल गावणार की आपल्याला. आता तो दम नाही राहिला की नाही, लगेच गुलाल पाहिजे. लगेच पाहिजे. शिवच खोंड आम्ही आणून जवळ 4 महिने झाले, 4 ते 5 महिने झाले ते आणून. ठाकूर संघ रेसल दिली, सुंदर संघ दिली आणि आत्ता खोंड वाळव्यात पहिल्या अड्ड्यात काढला तर गुलालात गेला. किती महिने थांबलो. बरोबर, असं थांबणं गरजेचं आहे. मित्रांनो खूप चांगलं सांगताय. आणि हे बैलगाड्यात नाही आपल्या जगण्यातही तेच आहे. थांबाय शिकलं पाहिजे, थांबाय शिकलं पाहिजे. नुसतं पळापळी कुठल्या ह्या गोष्टीला थांबलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत व्यस आहे, फक्त थांबलं पाहिजे. वा, पुशेगावात किती वेळा गुलाल घेतलाय हो आबा तुम्ही? पुशेगावात मी त्या गाडीकडं घेतला नाही, पण बाजाकडं पुशेगावच्या बैलाकडं 3-4 डाव गुलाल घेतला. सुंदरकडं आणि बाजा. हो, आणि रेटऱ्यांच्या आप्पाची एखादा गाडी म्हणजे एक वेळा लागली. असं 4-1 गुलाल तरी पुशेगावचं झाली. अजून तुम्ही एखादं आदत वासरू पळालेलं असं पळवलेलं लक्षात आहे का की नाही? म्हणजे मी तसं स्पीडच बघितलं नाही. असं कुठला आदत तुम्हाला? आदत तसा आमचा शाहीरच पळवलाय की मी. 6 फायनल आदतलाच केली ती, म्हणजे ओपनच्या अड्ड्यात 6 फायनल झाली. आता शाहीरच्या निमित्तानं मला तुम्ही एक मुद्दा सांगितला की आदत वासरांनी ओपन मध्ये मैदान करणे ही लय मोठी गोष्ट आहे का? आणि त्याच्यामुळे जादा किंमत येते का? आदत ओपनला पळवला म्हणजे जादा किमतीपेक्षा टिकून राहणं महत्वाचं आहे का नाही. आज आम्ही आदत शाहीर ओपनला पळवला तशी ताकद बी होती बैलाला आणि त्या मापानं बैलाचं शरीर संपत्ती बी त्या हिशोबाची होती, म्हणून ते आदत बैल ओपनला पळत होता.
मित्रांनो बघा त्या निमित्तानं काय काय गोष्टी आता ह्या जोडीला आपण चर्चा करतोय. आता जर आत्ताच्या गाड्या पाहिल्या तर बैल किती दिवसातून पळवा आबा तुमच्या मते? तुम्ही मगाशी सांगितलं, थोडासा उल्लेख केला, पण हे आदर्श आहे की एवढ्या दिवसातून पळावलं तर बैल चांगला टिकेल, एक तुमचं आता मार्गदर्शन. पहिलं जर हिशोबानं म्हणलं तर एक 8 दिवसात तरी बैलाला गॅप असावा. हम्म, 8 दिवस 7 दिवस तरी बैल बसला पाहिजे अड्ड्यात आले. हम्म, हम्म. कसं असतंय, आज बैल पळायला 2 दिवस त्याचं बसण्यात खाण्यापिण्यात जाते, मग पुढचं 2-3 दिवस तेवढं त्याला ही व्हायला लागणारच ती. हम्म. 8 दिवस तरी गॅप असावा बैलाला. हम्म, हम्म, हम्म. तर जुना आपण रॅपिड फायर घेऊ, जुन्या पद्धतीत रॅपिड फायर म्हणजे मी काय काय प्रश्न विचारीन की तुम्ही एका वाक्यात उत्तरं सांगायची तुमच्या अनुभवानुसार. आता करूया सुरुवात. तुम्ही पळवलेला सर्वाधिक स्पीडचा बैल सांगा. मगाशी सांगितले तरी आत्ता सांगा. सर्वाधिक स्पीडचा बैल, ह्याचे एवढं स्पीड नाही मी बघितलं. तसं एकच नाही, अशी बरीचशीच बैल आहेत. तर तुम्ही पळवलेला मी पहिलं तेच की रसवाल्याचा बैल सुगर म्हणतो, ते सगळ्यात जास्त पिढीचा शहाणा बैल म्हणलं तर त्यो. बर, तुम्ही पळवलेला सर्वाधिक आपण म्हणे काळ पळवलेला बैल कुठला की सर्वाधिक जास्त वेळा गाडी त्याची हांडी? तिचीच हाणली. आणि जास्त फायनल जर घेतली असली तर त्याच बैलाने घेतली. तुम्ही पळवलेला सर्वाधिक पब्लिक न पळणारा बैल, सगळ्यात ठाम बैल? पब्लिक न म्हणण्यापेक्षा बिन चाकुरीचा बैल पळवलाय त्यो, की चाकुरीच नाही, पुन्हा शुगर? हा, तरी एकच नंबर केलाय. होय, असा बैल होऊन गेला त्योच. बर. तुम्ही बघितलेला असा म्हणून की सगळ्यात जास्त कालावधी पळालेला म्हणजे जास्त दिवस पळालेला बैल कुठला? जास्त दिवस बैल माझ्या हातात पळाला तर एक शाहीर आपला पळाला जास्त दिवस. म्हणजे लहान आदतपासून कड जातीपर्यंत पळणारा जास्त शोच बैल पळाला. इतर बैल बी पळाली पण ह्याची इतकी कड मारून पळाली नाही. तुम्ही पळवलेला सर्वाधिक इदरा किंवा मार्का बैल कुठला की असा बैल बघितला ना? इदरा बैल पळवला. बैल सगळ्यात इदरा म्हणलं तर बाजीच, पण बैल तो जास्त पळाला आपल्या माझ्या हातनं. जास्त दिवस पळवला मी त्याला. आता तोंडाला सर्वाधिक स्पीड असणारा बैल कुठला की ज्यावेळेस निकाल रेष आहे सर्वाधिक स्पीड लावलेला असं तुम्ही बघितलेला बैल कुठला की ह्याच्या एवढं स्पीड नव्हतं तोंडाला? आता सगळ्यात तसा बैल जर गाडी ओढून लावणारा म्हणलं तर रेट्र्यांच्या आप्पांच्या पाशी राजा म्हणून बैल होता. ती एकटाच ओढून लावणारा बैल ते होता एक आपल्याकडे. अशी टोटली मॅच हाणली का नाही बैल पहिली, ह्यातला कुठलाही एक अंबरनाथचा बैल तसा होता, राजा. पुन्हा शेठचा आता ती पाखऱ्यामध्ये इंजान म्हणून जी ओळखीचं जागा नाही नावानं, ते एक बैल तसा होता. टोटली तशी बरीचशीच बैल आहेत की एकटी एकटी तोंडाला निकाल घेणारी तशी बैल होती. तुम्हाला आवडलेलं सर्वाधिक जवळचं मैदान कुठलं? ज्यावेळेस मी गुलाल घेतला त्यावेळेस मला एकदम भारी वाटलं असं कुठलं मैदान? तसं आता टोटली मैदान मी सगळी केली, पण ज्या जास्त तवाच्या काळात जर मोठं मैदान जर असलं तर एक वगलेवाडीलाच भरलं होतं, पण ते घेतलं होतं निवास जाधवांच्या चुलत्यांनी. ती एक सर्वात मोठं मैदान केलं. आमच्याच गाड्या 4 फायनलला राहिल्या होत्या. तुम्ही चारीच्या चारी मी हाणल्या होत्या आणि 4 बी गाड्या फायनलला राहिल्या होत्या. हा विक्रमच आहे की 4 गाड्या फायनलला. मी 4 काढल्या होत्या आणि 4 गाड्या राहून त्यात 1 नंबर केला होता. कोणी केला 1 नंबर? म्या. ती रसवाल्याचा सुगर आणि रांदाप्पाचा वश्या म्हणून वासरू होत. हा एक विक्रमच आहे की सलग म्हणजे 4 गाड्या फायनलला 5 असतील, त्यातल्या 4 तुम्ही 4 बसवले. पण ही स्टॅमिना भरपूर आहे की मग 4 बसवले. तुम्ही बघितलेला असा एक बैल सांगा किंवा जोडी सांगा की म्हणजे तो बैल आला मैदानात की अतिशय प्रसिद्धी, म्हणजे त्या काळात जर मीडिया असतात तर वेगळी प्रसिद्धी असतात. ते तुम्ही बघितलेला सगळ्यात असा प्रसिद्ध बैल म्हणजे प्रसिद्ध लोकांच्या लय मनात असा बैल कुठला होता? मनात ही पहिली बैल म्हणलं तर सक्राळकराचा राजा. ही ज बैल गौतम भायांपाशी एक बैल चांगला होता. ही बैल अड्ड्यात आली की माणसांचं म्हणजे प्रत्येकाच्या ध्यानात याचं की आज शिव बैल आलाय म्हणजे प्रत्येकाचं सगळ्याचं मनाचं ही किंवा आज हेच नंबर करणार अशी बैल ही 2-3 होऊन गेली ती. आणि माझ्या हातातनं गेलेली बैल जी पळाली
आप्पांचा राजा म्हणा, सुंदर म्हणा, ही एक बैल होती त्या ह्याची. सर्वाधिक देखना बैल तुम्ही बघितलेला देखना बैल? सगळ्यात देखना बैल जर ह्या क्षेत्रात पाहिला तर भीमराव दादांचाच पाहिला, सुंदर म्हणून. हम्म, हम्म, ते एक देखना बैल होता. साखराचा राजा, ही 2 बैल होती. बरं. मित्रांनो, हे काय काय प्रश्न घेतले. आता पुन्हा चर्चेकडे येऊया. सगळी चर्चा आपण बघितली. आता तुमचं एक जाकी म्हणून एक वेगळं करिअर आहे, भरपूर मोठं त्याला आपण म्हणून कालावधी घालवलेला आहे. पण बैलगाड्या काय शिकवलं तुम्हाला? म्हणजे आता तुमचं आयुष्य जवळजवळ बैलगाड्यात गेलं, बैलांच्या संगतीत. तर काय सांगा, बैल आणि बैलगाड्या काय शिकवलं या जीवनात? शिकवलं म्हणण्यापेक्षा आपल्याला ही जी आवडच आहे पहिल्यापासून. आणि ह्या बैलगाडी क्षेत्रातच आम्ही म्हणजे थोडं माणसात गेली, 4 माणसं मिळवली. ती सगळीकडं आपल्याला माणसांची ओळख पाळख आज ह्या महाराष्ट्रात जगभर आमचं नाव झालंय तर ह्या बैलातनीच झालंय. हीच मिळवलंय आपण. पण आता तुम्ही एवढ्या वर्ष बैलगाड्यात आहे, तर कधी वाटलंय का की बैलगाड्या बस कराव्या? अजून तरी कधी वाटलेलं नाही. की अजून आपल्याला वाटतंय की आपल्याकडे बैल चांगली असावी, गाड्या पळाव्या. आता अजून काय वाटत नाही की बंद व्हावं, बंद झालं पाहिजे, असं काय नाही वाटत. तुम्ही माहिब्या घडवला होता. माहिब्या मित्रांनो, ज्या बैलाला सर्वाधिक किंमत आली, माहिब्या. तर माहिब्या घडवण्याची वेळेस थोडी मला प्रोसेस सांगा, कसा घडवला तो? एक वासरू आणलं, पळा येतं, ठीक आहे, पण ती घडवलं कसं? काय झालं, वासरू आपण लहान घेतलं होतं. वासरू एक 5-6 महिन्याच होतं घेताना. आणि वासरानं बी काय केलं, आम्ही घडवण्यापेक्षा आम्हाला वासरानं बी लई ताप दिला नाही. एक 4-2 तालमी आम्ही दिल्या, इथं तिथं अशा दिल्या. आणि 4-2 तालमीत आम्ही तांबिव्याच्या अड्ड्यात वासरू घातलं. गडाच्या एका इट्टलाबांच्या त्या बैलावर नंबरच केला तिथं त्यानं. आणि जी चालू जी झाला ती झालाच. काय बैलासनी थोडं याप बी लागत नाही, तसं माहिब्यानं काय केलं, जास्त याप लागून दिलं नाही. थोडक्या ह्यात बैल पळायलाच लागला. आज ते एक बैल आपला आदत जी म्हणताय तुम्ही, म्हणजे जास्त स्पीडचा आदत कुठला बघायला, तर ह्यो आत्ताच्या काळात म्हणलं तर ह्यो बैल. आत्ताच्या काळातली बैल सांगा तुम्हाला आवडत की म्हणजे हा वेगळं पण आहे, असे कुठले कुठले बैल? आत्ताच्या काळात आदत म्हणजे म्हणलं तर ह्योच बैल. आणि बाकी अशी म्हणजे आदतला जो ओपनचा बैल घेऊन जी पळाला आणि गाड्या मारल्या ओपनच्या, तर ह्याच्या मोहरचा बैल कोणाकडे नाही. बरोबर. बैल माहिब्याच्या पुढची असतील पण आदत म्हणून नाहीत. बरोबर. आपण आदतच नाही, पण आता ओव्हरऑल बघताय म्हणजे प्रसिद्ध बैल आहेत भरपूर. तर अशी चांगली बैल कुठली वाटतात तुम्हाला, की ही बैल जुन्या काळात असती तरी चांगली पळाली असती? जुन्या काळात असतीच पळाली असती, पण ही पैरा तर टिकत नाही, त्यामुळे काही सांगता येत नाही. बैल भरपूर आहेत, पण हीच पैर जर टिकवून असतं तर ही बैल लय पुढे गेली असती. अजून शिवबक्कासूर आहे का नाही आता, शिव बैल जर व्यवस्थित एकाच बैलावर जर पळाला असता आतापर्यंत, हे लय मोहर बैल अजून अजून मोहर गेला, अजून पुढे गेला असता. म्हणजे आता टोटली काय झालंय, पैर टिकत नाही, त्यामुळं एक बैल नंबरचा बैल कुठला आणि 2चा कुठला असं सांगता येत नाही. ही जेव्हा गाडी 1-2 महिने एक जागी पळेल तेव्हा आपण सांगू की हे बैल मोहरला आहे, हे बैल टिकेल, असं होत नाही ना. नवीन आता मुलं बघताय तुम्ही सांगितलं की लवकर काय तयारी करत नाही तर बैलगाड्यात येतात. पण आपण महत्वाचा तुम्ही एक मेसेज सांगा, घरी तुम्ही शेती करता सगळं करून, बैल ज्यावेळेस अड्डा असेल त्यावेळेसच जाता, पण इतर वेळेस शेती करता. पण आता खूपच बैलगाड्यात पोरं येतात, त्यांनी जॉब करत नाहीत, घरची कामं करत नाहीत. तिने सोडले थोडक्यात ती की प्रत्येकाला वाटतंय बैलगाड्यातच पाहिजे. बैलगाड्या पळवून आले पुन्हा दुसरा उद्योग नाही काय, पुढच्या गाड्या तर तीच डोक्यात. तसं आम्ही काय बैलगाड्या तिथच्या बैलगाड्या आणि इतरला आपलं शेतीचं काम हे आहेच की चालू. आपलं सारखं तीच धरून बसून चालणार नाही, इतर आपली शेती बी केली पाहिजे, इतर व्यवसाय केला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आपण तीच करून बस चालतंय का नको. दावणीला एक पळणारा बैल आहे मोठा, आणि ज्यावेळेस तो पळायचा बंद होतो, तुमच्याकडे अशी भरपूर महाराष्ट्रातली सगळी बैल पळवली मोठमोठी, तर ज्यावेळेस अपयश असतं त्यावेळेस लोक कशा पद्धतीनं बघतात, म्हणजे लोकांच्या काय कशा पद्धतीने तुम्ही? आज 1 नंबरचा बैल जरी आपल्यात असला मार खाल्ला तर काय त्याला गोष्टीला आपण बी जाणलं पाहिजे की आज पायरा चुकीचा झालाय,
का तिची येळ काळाची बरोबर नाही का आजचा दिवस त्याला ही नाही. काय लोकांनी काय वाटतं एवढा माझा बैल पळणार आहे मग त्याला वाय जरा काहीतरी हाणमार करणं त्याच्यावर दुर्लक्ष करणं ही करून चालणार नाही हो. आत्तापर्यंत आमची बी बैल काय टिपणाला हार खाल्ल्या काय टिपणाला आली पण ते हाही सोडायचं नाही. आज नाही लागली उद्या लागणारच आहे की तो. कानावर पडत असेल की बैलाला काय काय म्हणजे औषध दिली जातात, काय काय इंजेक्शन देतात, तर हे आबा कितपत म्हणजे कसे त्यानं पळतात का बैल, काय म्हणायचं? शेवका ती प्रत्येकाचं प्रत्येकाला ठाऊक. आपण एखाद्याला ती म्हणणं बी चुकीचं आहे. का चुकीचं आहे ते म्हणणार आम्ही देतोय का नाही तुम्ही बघितलंय का. हे का अफवा झाल्या प्रत्येक जणाची असंच प्रत्येक जण म्हणतंय. कोण औषध देतंय, कोण औषध पाजतंय, कोण इंजेक्शन करतंय, तीच आपण म्हणतोय. कशाला आपण कुणाच्याला काय म्हणत बसायचं. पण जुन्या काळात नव्हतं असलं. जुन्या काळात बाटलीनं पाणी पाजलं तर पब्लिक एकच म्हणाले की हिने आज दारू पाजली. हा ते बी होतं. एवढं या त्यांच्या डोक्यात असं आहे. म्हणजे पब्लिक काय म्हणणार बैलला दारू पाजते. तेव्हा बाटलीनं पाणी पाजायची ती तेव्हा म्हणायची दारू पाजते ती. दुसरं काय आहे तेव्हा. त्यावेळेस बिस्लेरी वगैरे नव्हता ना, ते बिअरच्या बॉटल होत्या. हा बिअरच्या बॉटल मध्ये पाणी असायचं. पाणी असायचं आणि ती पाजायचं. बर. आता ह्या निमित्तानं काय काय विषय पुढे येतात आणि तुम्ही बोला क्लिअर म्हणजे अनुभव आहेत. तर आता बैलगाड्यात पाहिलं तर एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही बघा इकडं चर्चेचं असतं की बरेचसे लोक म्हणते ती पहिल्यासारखा नादच राहिला नाही त्यामुळे आम्ही बघायचंच बंद झालंय. तर का काय हरवले नक्की आत्ताच्या काळात? हरवलेलं नाही काय नाही. थोडं प्रत्येक समाजच गाडी क्षेत्रात जास्त झाला. ह्याच्या माग गाड्या बेवड्या नव्हत्या. आज तुम्ही बघताय 10 आणि 12 गट पळते. पहिलं कसं वयाचं 3 किंवा 4 गट पळायचं म्हणजे किती ह्यात वाढलं. आज पब्लिक बी वाढलं, बैल बी वाढली. त्यामुळं काय लोकांना जरा पटत नाही की आता ही नकोच आपल्याला. जुन्या काळातलं नाही म्हणजे आपल्याला ही नकोच आहे. अशात काय लोक थांबली गेली. दुसऱ्यात काय झालेलं नाही. बर. कधी जाकी म्हणून कधी दिसणार मैदानात तुम्ही? आता तसं काय सांगता येतंय. तसं काय म्हणजे आता आपल्याला काय त्याच्याशी लयच ही राहिलेलं नाही की गाडी पळवावीच असं काय. लोक म्हणते ते की एकदा बसा पण नाही. आता आपण एकदा सोडलंय म्हणजे सोडलंय. एक सन्मान म्हणून मित्रांनो गाडीत बसा तुम्ही, कारण एवढी मोठी ह्यांची कारकीर्द राहिली. तुमची इच्छा आहे का बसावी? एकदा म्हणजे एखाद्या गाडीत तुम्ही फक्त बसावं, कारण तो बैलगाडीसाठी सुवर्ण क्षण असेल. मित्रांनो आबासारखे आपण म्हणून लिजंट हे ऐतिहासिक असेल. ज्यावेळेस बसणार त्यावेळेस महाराष्ट्रातील सगळी तुम्ही बैल पळवलीत. अगदी जिंतीचा सोन्यापासून शुगर पासून सगळी पळवलीत. बैलांनी काय शिकवलंय तुम्हाला आबा? आपल्याला बैलांनी एकच शिकवलं. आतापर्यंत मी 25 ते 30 वर्षाच्या ह्याच्यात की बैलांनी मला कुठं दगा दिलेला नाही आणि माझ्या अंगाची मोडतोड झाली नाही किंवा असं एखाद्या बैला खाली मी गाडीतनं पडलोय घावलोय म्हणजे मोडतोड केली असलं मला बैलाने आत्तापर्यंत काय केलं नाही. हेच त्यांचा माझ्या आशीर्वाद आहे. वा, आशीर्वाद आहे ते. अजून त्याच्या जोडीला मी विचारत असतो मुलाखतीत हा मुद्दा. आबा व्यसनाधीनता तुम्हाला नाही त्यामुळे टिकलाय अजून? पहिल्यापासूनच नाही. का करू वाटलं नाही पार्टी वगैरे? आपल्याला कसं आहे पहिल्यापासून ते माझं जोडीदार होतं, लय होती, पोरं होती किंवा जुनी लोक होती, पण तिकडं मी वळलेलं नाही आतापर्यंत. का वाटलं नाही का की करावं? वाटलंच नाही मला की हे करावं आणि ह्यात मजा आहे असं कधी माझ्या ते डोक्यातच आलं नाही. म्हणजे केलंच नाही कधी. काय सांगाल ह्या निमित्तानं तरुण मुलांना? प्रत्येकानं आता ती पाळणं गरजेचंच आहे. आता ड्रायव्हर असू द्या किंवा पोरं असू द्या काय त्याच्यापासून काय फायदा नाही हो. थोडं आज ड्रायव्हरातनी बी मी प्रत्येकाला सांगतो की ही यशन एवढं करू नका तुम्ही. आज लांब पुढं जाचीला. ह्यात आता आमचा काळ गेला बिन पैशाचा पण तुम्हाला आता पैसे आहेत. पण त्याला बी आपण कसं त्या हिशोबानं राहिलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे, व्यसन केलं पाहिजे. ह्यात बी पैसे भरपूर मिळणार. प्रसिद्धी आली, पैसा आला. हा आता पैसे आहेत. आमचा काळ गेलाय बिन पैशाचा. बिन पैशाचा? बिन पैशाचा म्हणजे बक्षीस 5000. आपल्याला यायचं किती 500. त्या जोडीदार असले की 200 खर्च आला, 300 घरला.
बाकी तुमच्या जोडीदार बाकी काय काय करते ह्या क्षेत्रातला आहेत का कसं काय? माझं टोटली जोडीदार जी होतं ती पोरं सगळी चांगली होती. अजून पात्र माझ्या संघ बी आहेत. काय जण काय कोणाचा नोकरीतला नव्हता, काय काय 4-2 पोरं चांगली ह्याच्यावर गेली आणि जी माझ्या बरोबर आहेत ती अजून आहेत. एवढ्या वर्षी मैत्री टिकवायची असेल तर कसं? तरी एवढ्या वर्ष टिकवली म्हणजे मी कुठल्याही माणसाला आतापर्यंत गाडी धंद्यात म्हणून कोणाला दुखवलेलंच नाही, कोणाला शिवी दिलेली नाही किंवा कोणासंग भांडण नाही. विरोध असला कसला असला तरी मैत्री ही चांगलीच ठेवलेली. पण आता काय काय लोक तुमच्याकडे बैल चांगली असल्यावर फोन करणार ना मित्राच्या माध्यमातून, तेवढं द्यायला लावा, मग त्यावेळेस दुखावले जाणार का नाही? हो काय कुठं तरी आपण ह्या धंद्यात कसं असतंय, आज नाही घडलं बाबा पुढचं 2 अड्ड होते पण तुला एकदा बैल मिळेल, किंवा तुमचा मागा गेला आता तुम्ही नाही म्हणला 2 अड्ड झाल्यावर त्यांचं, पण कुणाला राग आणि दिला नाही म्हणून काय असं म्हणत बसायचं नाही. केव्हा तरी आपल्याला ती गरज भासती, एकमेकाची गरज भासती 100%. ती जरा संयम ठेवूनच आपण बोलायचं. मला एका ज्येष्ठ बैलगाडी मालकानं सांगितलं आणि तुम्ही बोला, आबांनी भरपूर आमच्यासाठी केलं पण मोठ्या जे बैलगाडी मालकांनी आबांसाठी नाही काय केलं. पण मी कुणाला म्हणजे आतापर्यंत म्हणलोच नाही की मोठ्यानं माझ्यासाठी काय केलं नाही केलंय 100% माहीत आहे, पण मी कुणापाशी असं म्हणत बसलेलं नाही. हाय ही त्यांचं आपल्या प्रेम आहे, ही खूप आहे, चांगलं आहे, एवढंच मिळवायचं. देऊन घेऊन कुणाचं पुरत नाही आणि ती नकोच आहे आपल्याला. आज आपली रेट्याचा आप्पा असतील, धनाई तात्या असतील, अंबरनाथवाली असतील, कुठला माणूस सांगण्यात पण कुणाशी आपलं हे नाही, पण आज आपल्याला मानते ते आपण त्यासनी मानतोय, ही सगळ्यात मोठं हे आहे. बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला कधी अशी अडचण आली असेल, आर्थिक अडचण? कारण मी बघतो यांची परिस्थिती मित्रांनो जवळनं बघितली, जेमतेम अजून परिस्थिती आहे. बरोबर आहे. काय काय ड्रायव्हरांनी 4 व्हीलर घेतला त्याच्या घेतले बैलगाड्यांच्या, मग ती कधीतरी असं तुम्हाला वाटत असेल की नाही आपल्याकडं? मला तसला प्रसंग आतापर्यंत बैलांनी कधी आणला बी नाही. मी एखाद्याला मोठी अडचण कुठं भासली बी नाही, तर आपल्याला एखादी गाडी मोटरसायकल ही पाहिजे बैलाने मला त्या दिली बी, त्याच्यामुळं काय कुठलं भासायची गरजच आली नाही. एखादं बाबा माझं मोठं काम आलं आणि त्या बैलवाल्याकडं मला जायची बारी असं झालेलंच नाही कधी, आणि मी गेलो पण नाही कधी. समाधानी आहात तुम्ही? मी या समाधान आहे, तसलं कधीच काय केलं नाही. तुम्ही जर आता त्यांची पूर्ण मुलाखत ऐकली तर एकच गोष्ट प्रकर्षानं जाणवत आहे, आयुष्यात समाधान आहे. भेटले तरी बी नाराजी नाही काय म्हणते, आणि कोणाशी नाराज झालो बी नाही आतापर्यंत त्या गाडी क्षेत्रात. सांगा सगळ्यांना, सांगा की बैलगाड्यात यशस्वी व्हायचे तर काय करावं लागेल? प्रत्येकानं थांबायचं. आपल्या घरी वासरू असलं तर वर्ष 6 महिने वासरू शिकवणे, अड्ड्यात नेताना सगळा विचार करून न्यायचा. आपण 100% पुढं जातो. आजच बैल घेऊन आजच गुलाल म्हणलं तर नाही, ही एवढं ही नाही. ह्याला बी कष्ट आहे आणि कष्टच पाहिजे करायला. शेवटी आबा एखादा आनंदाश्रू बैलानं कुठल्या दिलेत तुम्हाला, की मला आनंदाश्रू दिलं बैलाने? हाय तशी बरीचशीच बैल आहेत, म्हणजे आपल्याला त्याच्यापासून हे झालंय किंवा त्या बैलावर जास्त प्रेम आहे. आता ती मी जी मला मगायन सांगितलं नाही, रसवाल्याचा बैल फक्त बोलायची येत नव्हतं, नाहीतर तो देव किंवा माणूसच होता. त्या बैलाला जर आपण ह्या रस्त्यानं नेहला, चाकुरी असू द्या नसू द्या, त्याच वनावनं मागे तर मी ते थोडक्यात माणूसच होता. अशी बी बैल होऊन गेली होती आणि त्याच्यातनं झालंय बी त्या गोष्टी त्या बैला. त्यातनं तुम्हाला आनंद अश्रू आले की असं होणं नाही? आतापर्यंत मी सांगितलं असतं की तसला बैल होणार बी नाही, आणि आता इथनं पुढे बी नाही आणि मागं बी नाही. एकदाच ती वस्तू असते. मला एखादा प्रश्न विचारायला आलेला, तुम्हाला नवीन पिढीनं काय म्हणून लक्षात ठेवावं की ह्या क्षेत्रातलाच की आता काय हे नाही विचारते ती, म्हणजे आपण काय दुसरा कुठला व्यवसाय केलेला नाही.
आज टोटली मी ह्या धंद्यातच मी आहे. पहिल्या शेती आणि ही बैलगाड्या पळवून ह्यातनच माझी ओळख सगळीकडे आहे. पण काय म्हणून लक्षात ठेवायचं की विचारलं आम्ही पुढच्या पिढीला विचारलं म्हणजे सांगितलं. मी तसं केलेलंच आहे. हा आतापर्यंत प्रत्येकाच्या गाड्या पळवल्या, त्या गाड्या एकतरी चांगल्या पळवल्या, त्या सगळा संबंध चांगल्याशी ठेवलाय, त्यामुळंच मला ओळखते ती. पुढच्या पिढीला मी असं म्हणेन की माणसानं कसं असावं, शांत राहायचं. राहायचं, हे एक ड्रायव्हर होते संभाबा ह्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. म्हणून लक्षात ठेवावं, घरची परिस्थिती बैलगाड्यानं कशी बदलवली का आहे तशीच आहे. मग झाली चर्चा. माझ्या स्वतः म्यात्र वैयक्तिक एखाद्याचं बदलावे आहे इथून कधी गाडी पळवलेली नाही आणि अजून बदललेली पण नाही. म्हणजे कसं असतं यात, आता लय मिळते ती म्हणून आज ही जी गाडी हाणून तिच्याकडे गेलो नाही. आज रेटरेच्या अप्पाची हाणली तर 2-4 वर्ष सलग त्यांचीच पळवली. त्यांच्याकडं काही दिवस थांबलो, दुसऱ्या जी शेठची हाणली असेल त्यांच्याकडं 2-3 वर्ष. पण असं काय मी म्हणलं नाही की आज आप्पांच्याकडं मला मिळणार आहे आणि इनामदारांच्याकडं काय मिळत नाही म्हणून त्यांचं सोडून ह्यात काय मी मोठा झालेला नाही. आज टोटली माणसं सगळी चांगली ठेवून राहिली आणि त्यांच्या आशीर्वादानं माझं चांगलं आहे. चांगलं आहे. आणि मित्रांनो, म्हणून माझ्या पाठीमाग बघताय नवीन नंदी पळायला लागलाय. पाठीमाग एक मोठा महाकाय महाराष्ट्रातील नंदी ठाकूर आहेत. अशी बैल आबांच्या आपण म्हणू परिस्पर्श हात लावल राहिलं म्हणूनच ही बैल आली आपल्या दावणीला आणि तयार झाली. परिस्पर्श सोनं सोनं तुम्ही आहे. ज्याला हात लावता त्याला सोनं सोनं होतं. होतंय. आणि तुम्ही असंच मार्गदर्शन देत राहा. जाता जाता काय सांगाल आबा, नवीन पिढी बघणारे आहे, बैलगाड्या प्रसिद्ध होतोय, महाराष्ट्रभर सगळं बैलगाड्यातच आहे. प्रत्येकानं असं चांगलं राहायचं, जायचं, चांगलं संबंध ठेवायचं, प्रत्येकाचं चांगलं होत जाणार. फक्त माणसाने माणसावर चांगलं बोलणं, चांगलं राहणं हीच चांगलं आहे सगळ्या. आणि प्रत्येक लोकाला चांगला आधार देणं किंवा त्या संग आधारानं बोलणं हीच माणसाने ठेवलं पाहिजे. आता थोडक्यात काय आलं, कोण कोणाला जरा मानित नाही, ही गोष्ट सगळ्यात बेकार होती. तर ती होणी प्रत्येकाला मानलं पाहिजे. आज मोठा आहे, बारका आहे, माणूस ही सगळं सारखंच आहे. पण आज त्यात फरक आहे. आज उगं मी कुणाला तरी मुक्का घेणं किंवा कुणाला तरी काय म्हणणं ही पटत नाही. हे असलं करायचं नाही. प्रत्येकानं जे त्याच्या ह्यानं राहिलं प्रत्येकाचं चांगलं होत जाणार. मित्रांनो, आबांनी सांगितलं माणसानं माणसा बरोबर माणसासारखं वागावं, तरच ते माणूस पण जपलं जाते.